अंकर. वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विविध कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. या अगोदर मुलांच्या हॉस्टेलमधील एक बेड जळाला होता. यावर अजूनही वाच्यता झाली नाही. त्यानंतर काही महिन्यापूर्वी तांदळामध्ये आळ्या निघाल्याचं प्रकरण देखील समोर आलं होतं. या प्रकरणामुळे देखील जवाहर नवोदय विद्यालय काही महिन्यापूर्वी चर्चेला आलं होतं. आता मात्र नवनवीन विषय समोर येऊ लागले आहेत. ज्यांनी आवाज उठवला त्यांना देखील दडपवण्याचे प्रकार येथे सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. येथे झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी खरंच स्वतःहून सहभाग नोंदवला होता का, की कुणाच्या सांगण्यावरून हा देखील चर्चेचा विषय बनला आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःहून खरंच कोंडून घेतलं असेल तर एखादी जीवितहानी झाल्यास याचा जबाबदार कोण, हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच विद्यालयाबाबत पालकांनी देखील प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या. मात्र आवाज उठवणाऱ्यांचे तोंड दाबणारे दलाल कोण, हा विषय मात्र संशोधनाचा बनला आहे. प्राचार्याची बदली हा विषय प्रशासकीय बाबीचा असला तरी यामागे दडून बसलेले विषय कोणकोणते, हे देखील विषय समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल प्रवाहाने दाखवलेल्या बातमीमध्ये शिक्षकाने पोलखोल केली होती. त्यानंतर यामध्ये अदृश्य दडलेले हात कोणाचे? महिन्यातला दुसरा शनिवार पालकांना आपापल्या मुलांना भेटण्यासाठीचा असताना काही पालकांची चालणारी मनमानी याबद्दल प्राचार्य मूग गिळून गप्प का आहेत? नावापुरतं बदलीचं कारण समोर ठेवून काही चाटुगिरी करणाऱ्यांना हाताशी धरून विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्यांसोबत येथील काही शिक्षकांची हात मिळवणी कशासाठी? स्थानिकच्या लोकांना कधीही कुठलीही परवानगी न घेता डायरेक्ट प्रवेश, मग तालुक्याबाहेरील येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी वेगळे नियम का? हा देखील मोठा प्रश्न आहे. लवकरच या पुढचा भाग देखील मध्ये चाललेल्या कारनाम्यांबद्दलचा प्रवाह लावणार आहे. कारण प्रश्न विद्यार्थ्यांच्या जीवनाचा, त्यांच्या आयुष्याचा तथा त्यांच्या शिक्षणाचा आहे. उमेश चक्कर, हाय प्रवाह नेटवर्क, हिंगोली.